तर नमस्कार विद्यार्थी मित्र, वेलकम बॅक वन्स अगेन. तर आठवीच्या व्याकरणाच्या पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण मागच्या भागामध्ये के कुर्वंती म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामं कर्ता आणि क्रियापद याचे अनेक वचन बघितले. कुर्वंती म्हणजे अनेक वचन. तर त्यामधलं पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे तिन्ही पण प्रकार आपण बघितले. तिन्ही कर्ते, त्याच्यासाठी सर्वनाम कुठलं लागतात, नामपण, आणि त्यामध्ये ती आणि अंती क्रियापदाच्या शेवटी अंती लागतात आणि प्रत्येकाचं बहुवचनाची रूपं बघितली. आत्ता आपण सर्वप्रथम आपण एकवचनाची पण रूपं बघितली. पठती, गच्छती वगैरे अशा प्रकारे. अनेक वचनामध्ये त्याला पठंती, गच्छंती वगैरे अशा प्रकारे ते अंती अशी रूपं लागतात. तर त्या दोन्हीच्या मधलं एक वैशिष्ट्य आहे संस्कृतमध्ये, ते म्हणजे द्विवचन. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तर त्यामध्ये कर्ते दोन समूहामध्ये असतील, दोन जण, तर द्विवचनाची रूपं लागतात. तर त्याचा आपण हे जो काही आत्ता हा शेवटचा तिसरा भाग आपण पाहणार आहोत. तर पाठ क्रमांक 4 द्वौ द्वे द्वे, पाठ क्रमांक 4 द्वौ द्वे द्वे. तर हे इथं द्विवचन आहे. द्विवचनाची ही रूपं तिन्ही लिंगामधली आणि पान नंबर 10 आणि 11 वर आहे. त्याचा जो काही रेफरन्स संदर्भ कुठला आहे तो मी थोड्या वेळात सांगेन तुम्हाला. तर याच्यामध्ये सगळ्यांनी पान नंबर 10 उघडलं का? तर यामध्ये 4.1, 4.1, 4.2, 4.3 आहे. तर हा जो काही द्विवचनाचा भाग आहे आपल्याला थोडक्यात बघायचा आहे, कारण आत्ता फक्त याचा परिचय करून घ्यायचा आहे. आपण याच्यात एक वचन बघितलं, बहुवचन बघितलं. द्विवचन हे संस्कृतचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं. तर इथं 4.1, 2 इथं थोडक्यात दिलेलं आहे, 4.3 इकडच्या बाजूला दिलं, आणि इथून खाली याच भागामध्ये आपल्याला याच्यावरचा भाषाभ्यास पान नंबर 11 वरती आहे. 11 वरचा अर्धा भाग तो पण बघायचा आहे. तर सगळ्यांनी पहिल्यांदा पान नंबर 10 उघडला का बघा, उघडलं नसेल तर बघा आणि तिथनं लक्ष द्या. 4.1 वरती दिलं आहे एतौ आणि तौ. तर 4.1 दरवेळेस सारखं पहिल्यांदा पुल्लिंगी हे द्विवचन आहे. इथं पण इथं जसं मी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी द्वौ आहे ते पुल्लिंगाचं आहे, द्वे आहे स्त्रीलिंगाचं, आणि द्वे आहे ते नपुंसकलिंगाचं आहे. तर त्याप्रमाणे इथं जरी बघितलं तुम्ही तरी एतौ तो हे द्वौ आहे, पुल्लिंगी द्विवचन. तर पहिल्यांदा दिलं की एतौ शुनकौ एतौ खादता. तर ही वाक्यरचना आपल्याला माहिती आहे की सर्वनाम आणि क्रियापद दिलेलं आहे. आता एतौ शुनकौ म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा सर्वनाम आणि नाम दिलेलं आहे. एतौ शुनकौ एतौ खादता, आणि नंतर प्रश्न विचारला दरवेळेप्रमाणे. इथं फक्त तो प्रश्न तौ आहे त्यामुळं काचं कौ होत आहे. तर कौ खादता एतौ शुनकौ एतौ खादता. तर कौ खादताचं तर याच्याबद्दल एक झालेलं आहे. एतौ शुनकौ खादता, अशा प्रकारे एतौ शुनकौ खादता असं हे वाक्य या ठिकाणी खाली दिलेलं आहे. म्हणजेच काय, ही दोन कुत्रे आहेत, शुनकौ किंवा श्वानौ म्हणजेच कुत्रे, ते खात आहेत. तर कोण खात आहे? तरी हे दोन कुत्रे खात आहेत. तर अशा प्रकारे याचा अर्थ होतो. ए लागलं तर जवळचं, आणि नुसतं ते तव असेल तर लांबचं. तर इथं पण तसंच दिलं आहे. म्हणून कुत्रे जवळचे त्यामुळे मोठे दिलेले आहेत. ही दोन मुलं आहेत ती लांब खेळत आहेत त्यामुळे ती छोटी दाखवली आहेत. तौ बालव तौ खेळतः. तौ म्हणजे ती दोन मुलं आहेत, बालक किंवा बालव. तर जसं बाला म्हणतात किंवा तर त्याप्रमाणे बाला, तसं बालक. तर बाल हा बालव होणार. बालाचं ते स्त्रीलिंगी रूप, ते पण बालव होतं आहे, ते पण नंतर बघूया. तौ बालव तौ खेळतः. ती दोन बालके आहेत, मुलं आहेत, ती खेळतात. तर कौ खेळतः इथलं सगळंच कोण खेळत आहे? तर तौ बालव खेळतः. दोनदा तौच्या ठिकाणी एकच तौ आलेलं आहे. तौ बालव खेळतः. तर याचा आपल्याला आता पहिला हा भाग बघितल्यानंतर संदर्भ बघायचा आहे. या ठिकाणी मी संदर्भ पण दिला आहे. तर पान नंबर 10 वरचा आता आपण बघतोय. त्याच्यासाठी पहिला संदर्भ आहे भाषा सूत्र 16 आणि 17 मध्ये. हे क्रियापदाची रूप आहेत. 16, 17 जर बघितलं तुम्ही तर यामध्ये क्रियापदाची रूप आहे. एक वचनाला ती लागतं, द्विवचनाला तहा लागते, आणि अनेक वचनाला आपण बघितलं कुर्वंती, के कुर्वंती तर अंती लागतात. तर तुम्ही आत्ता
जास्त फक्त एक थोडक्यात बघा तिथं. तर प्रथम पुरुष आपण बघतोय पान नंबर 16वर प्रथम पुरुष सहा तौ ते, फक्त त्याला ए लावलं तर एशहा येतो येते होतं. इथं पुल्लिंगाचं हे रूप दिलंय. कालचा भाग आपण नंतर बघूया. आणि इथं पान नंबर 17वर वर्तमान काळाचे प्रत्यय दिलेले आहेत, त्याच्यातले फक्त प्रथम पुरुष बघायचं. इथं पण पान नंबर 16 आणि पान नंबर 17वर प्रथम पुरुष या ठिकाणी दोन्ही पण बघायचे. इथं मी लिहिलेलं आहे प्रथम पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे ही शी इट, तो ती ते. उत्तम पुरुष म्हणजे मी, आम्ही दोघे आम्ही, आणि मध्यम पुरुष म्हणजे तू तुम्ही, तुम्ही दोघे तुम्ही सर्व. तर हे आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. अहम तो आमचाच पुढचा भाग जो आहे, पुढच्या भागामध्ये हे मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष बघणार आहोत, आम्ही आणि तुम्ही याच्यामधलं. तर या ठिकाणी प्रत्यय दिलेले आहेत पान नंबर 17वर. पान नंबर 16वरती हेच दिलेलं आहे, सहा तौ ते एशा वगैरे. पान नंबर 17वरती हे प्रत्यय दिलेले आहेत. तर त्यामध्ये प्रथम पुरुषाचे बघितले तर ती तहा अंती. ती म्हणजे एक वचन, ए म्हणजे एक वचन. आत्ता आपण बघतोय ते तहा म्हणजे द्विवचनाचे, आणि अंती आपण बघितलं की कुर्वंती, पठंती, खेलंती, खेलतीचं खेलंती आपण हे एक वचन आणि बहुवचन बघितलेलं आहे. तर ती तहा जे आहे इथं सगळं ते द्विवचनाचं आहे. खादता, खेलतहा, इथं पण पठतहा, गायतहा. तर हा संदर्भ तुम्ही वेळ काढून नंतर पण बघू शकता. आता मी थोडक्यात सांगितलेलं आहे पान नंबर 16 आणि 17 क्रियापदाचे प्रत्यय कसे लागतात ते. तर तो एक आहे. आणि दुसरा आहे महत्त्वाचं म्हणजे भाषासूत्र 2 मधलं पान नंबर 38. तर त्याच्या पुढं पण तुम्ही जावा पान नंबर 38वर. या ठिकाणी दोन्ही दिले. पान नंबर 38वर हे सर्वनामं दिलेली आहेत. तर पुल्लिंग, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंग. तर तिथं तुम्ही आता फक्त मी संदर्भ देतोय, तिथं तुम्ही लिहून घ्या किंवा मार्किंग करा. तर पान नंबर 38वर हे सर्वनामं दिलेली आहेत. इथं पण मी दिले पान नंबर 38 सर्वनामं. तर आपण जे आता बघितलंय तर ही सगळी जी काही सर्वनामं आहेत ती पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी आहेत. त्याची रूपं एक वचन, द्विवचन आणि बहुवचनातली रूपं कशी काय होतात ती पण या ठिकाणी दिलेली आहेत. आता फक्त आपल्याला संदर्भाची रूपं बघायची आहेत, कशा प्रकारे हे एशाचं येतं होत आहे. इथं दिलंय बघा. इथं यामध्ये तद सर्वनाम म्हणजे सहा तौ हे वगैरे दिले. आणि खालच्या भागामध्ये ए लावल्यानंतर काय होतंय इथं दिलंय येतद आणि याची रूपं. आणि नंतर खाली यद येतद दिलंय म्हणजे ए लावल्यानंतर, आणि किम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम, कहा, कौके हे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगाची रूपं दिलेली आहेत प्रत्येकाची. वरती दिले ते त्यात फक्त ए न लावता हे दिलेलं आहे या प्रकारची. तर ती नीट बघितल्यानंतर तुम्हाला समजतील आणि नंतर पण आपण हे सविस्तर पाहणार आहोत. तर इथं पान नंबर 38वर ही सर्वनामं दिली आहेत. आणि मागं जर बघितलं पान नंबर 35 आणि 36 वरती ही नामं दिलेली आहेत. पान नंबर 35वर पुल्लिंगी देव हे दिलेलं आहे. त्यानंतर याच्यानंतर पान नंबर 36 वरती हे पलीकडं माला दिलेली आहे, स्त्रीलिंगी नाम, वन आणि माला ही जी काय रूपं याची दिलेली आहे. नपुंसकलिंगीचं हे जे काय वनम आहे ते या ठिकाणी दिले. नपुंसकलिंगीचं वनम पण पान नंबर याच्यात 36 वर दिलेलं आहे पलीकडच्या ठिकाणी. तर ही जी काय ती नंतर तुम्ही बघा. याप्रमाणे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि इतर शब्द याप्रमाणेच त्याची रूपं होतात. तर आता आपण 4.2 कडे पुन्हा जाऊया. पुन्हा आपण इथं पान नंबर 10 कडे येऊया. हा फक्त संदर्भ आता सांगितलेला आहे, तो तुम्ही थोडा वेळ काढून निवांत बघू शकता त्याच्याकडं. आणि याचा संदर्भ समजून घेतल्यानंतर तुम्हाला ते सोपंच आहे. आता पान नंबर 10 वरचा आपण 4.2 कडे जाऊया. पुल्लिंग बघितल्यानंतर स्त्रीलिंगाचं येते आणि ते. आता यामध्ये एशा आणि साचा जी काही रूपं आहे ती सर्वनामाची रूपं इथं पण दिलेली आहे. त्याचंच ही रूपं होतात. तर पहिल्यांदा काय दिलंय, येते गायिके, येते गायिके. आणि त्यानंतर येते गायिके, येते गायतहा. तर या ठिकाणी कौ आहे द्विवचन, देवा हा देवो, कहा कौसारखं. तर इथं काय होत आहे, इथं माला मालेसारखं किंवा या ठिकाणी सा ते तहा किंवा एशा येते त्याप्रमाणे ते प्रमाणे के होतं. इथं तौ प्रमाणे कौ होतोय त्याप्रमाणे. तर के गायक हा म्हणजे कोण गात आहे, फक्त इथं अर्थ तोच आहे, फक्त स्त्रीलिंगी असल्यामुळे के होतं इथं.
के गायतः तर एते गायिके गायकतः असं हे वाक्य तयार होत आहे. दोन येथे जाऊन एकच येते त्या ठिकाणी येतं. के गायता येते गायिके गायतः. तर गायिकाचं गायिके होतं. गायिका हे आकारांत स्त्रीलिंगी आहे मालाप्रमाणे. तर इथं पण बघितलं आपण, इथं गायिका हे मालाप्रमाणे आहे. माला माले होत आहे तसं गायिका गायिके होत आहे. आणि बालिका असेल तर बालिका बालिके होणार. हे आकारांत स्त्रीलिंगी आहे. आणि दुसरं इथं जे आहे ते इकारांत स्त्रीलिंगी आहे. दोन प्रकारे होतात. हे आपल्याला आत्ता 8वीला नाही, पहिल्या भागामध्ये नाही आहे, दुसऱ्या सेमेस्टरला आहे. आत्ता फक्त संदर्भासाठीच घ्यायचं आहे. तर विद्यार्थिनीचं विद्यार्थिन्यव झालंय, नदीचं नद्यव होतंय त्याप्रमाणे विद्यार्थिनीचं विद्यार्थिन्यव झालंय. तर ते विद्यार्थिन्यव ते पठता द्विवचन आहे त्यामुळे विद्यार्थिन्यव झालंय. बालवसारखं पण थोडंसं त्या प्रकारचं पण आहे. औ हा प्रकारे उच्चार झाला. तर इथं पुन्हा तेच के पठतः तर ते विद्यार्थिन्यव पठतः अशा प्रकारे रूप झाले. मुद्दामून इकारांत हे एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे त्या दोन्ही गायिका गातात आणि त्या दोन्ही विद्यार्थिनी पठता म्हणजे वाचतात अशा प्रकारे. तर कौच के या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण एक थोडक्यात ओझरतं हे बघणार आहे. घटकशास्त्र जास्त डिटेल याच्यावर विचारलं जाणार नाही आहे, फक्त एक संदर्भासाठी, आणि नंतर आपण विस्तृतपणे बघायचं. आता यानंतर इथं 4.3 दिलेलं आहे. नपुसकलिंगाचं द्विवचन. पुल्लिंग बघितलं, स्त्रीलिंगी बघितलं, आता नपुसकलिंगाचं द्विवचन. तर इथं पण येथे ते दिलंय. तर हे वेगळं आहे. वनम वने वनानी प्रथमासारखं. इथं तत् ते तानी. इथं जे काय सर्वनामाचा संदर्भ या ठिकाणी जर बघितला तर त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होईल. इथं स्त्रीलिंगाचं पण येते ते आहे, इथं पण येते ते आहे. तर दोन्ही जसा स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग एकच होत नाही. तर तिथलं जे काही रूपं कशी होतात ती पान नंबर 38 वर दिलेली आहे. ती पण बघा, भाषासूत्र 2 पान नंबर 38. तो पुन्हा संदर्भ इथं पण दिलेला आहे. तर इथं येते वाहने येते गच्छता, म्हणजे ही 2 वाहनं आहेत आणि ती 2 वाहनं जातात. तर काय जातात किंवा कोण जात आहे, तर येते वाहने गच्छता, ही 2 वाहने जातात. तर द्विवचन आहे त्यामुळे पुन्हा इथल्यासारखंच तहा आलेला, पठतः सारखं गच्छतः. तर ही 2 वाहने जातात अशा प्रकारे एक वाक्य झालेलं आहे. ते पुष्पे ते विकसितः, म्हणजे ती 2 फुले आहेत ती उमलत आहेत. तर के विकसितः म्हणजे काय उमलतात, तर या 2 ते त्या ठिकाणी ते पुष्पे विकसितः, ते पुष्पे विकसित, ती 2 फुले विकसित होतात. हे चित्रामध्ये पण दिलेलं आहे. तर या 2 वाक्याचं एक वाक्य येथेचं पण झालं आणि ते पण झालं. आणि याची कशी रूपं होतात ती नंबर 38 वर ते झालेले दिलेली आहेत. आणि क्रियापदाचे प्रत्यय जे काय आहेत, तहा, ती, तहा, अंती, तर ते क्रियापदाचे प्रत्यय भाषासूत्र 1 मध्ये दिलेले आहेत. आणि नाम सर्वनामाची रूपं भाषासूत्र 2 त्या 38 पानावर दिलेले आहेत. तर हे आपण थोडक्यात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी असं 4.1, 2, 3 हे बघितली रूपं. आणि वाक्य सगळी पान नंबर 10 वर दिलेली आहे, त्यामुळे इथं मी थोडक्यात दिलंय. आता आपण भाषाभ्यासाकडे जाऊया. पान नंबर 11, पान नंबर 10 झाला, पान नंबर 11 कडे आपल्याला थोडक्यात याचे प्रश्नोत्तर आणि भाषाभ्यास बघायचा आहे. तर भाषाभ्यास मधलं हे सगळं द्विवचनाचं आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला तालिका पुऱ्यात म्हणजे जे काय टेबल दिलेलं आहे, एकवचन द्विवचन, इथे एकवचन आहे इकडे द्विवचन आहे, ते पूर्ण करायचं आहे. उदाहरणासाठी दिलंय छात्रा पठती, छात्रौ पठता. आता एकवचनाचं दिलंय विद्यार्थी वाचतो आणि 2 विद्यार्थी वाचतात. तर त्याप्रमाणेच इथं व्याघ्र हा दिलेला आहे. तर व्याघ्राचं काय होणार, व्याघ्रौ गर्जता. तर या प्रकारे इथं पण हे रूप या ठिकाणी झालेलं आहे. छात्राचं छात्र होतं, व्याघ्राचं व्याघ्रौ, तीच्या ठिकाणी तहा, गर्जता असं झालेलं आहे. आता इथं उलट दिलेलं आहे, मार्जारो पिबतः द्विवचनाचं दिलंय. तर मार्जारोच्या ठिकाणी मार्जारः इथे आलेलं आहे. आणि पिबती हेच ती, पिबती एकवचन असल्यामुळे पिबती होणार. इथं फक्त कर्ता आणि क्रियापद दिलेलं आहे, नाम किंवा सर्वनाम याच्यामध्ये कर्ता क्रियापद, इथं नामच दिलेलं आहे, कर्ता क्रियापद. आता इथं गजः गच्छति, तर याचं द्विवचन रूप काय होणार, गजाचं गजौ झालंय, व्याघ्राचं व्याघ्रौ, गच्छतीचं गच्छतः. जसं अनेक वचनाला गच्छन्ती होत होतं तसं तिथं गच्छतः होणार, पठन्तीचं पठतः. तर अशा प्रकारे तर हे पहिले 2-3 वाक्य दिलेले आहेत. शेवटचं वाक्य तुम्हाला करायचं आहे.
इथं पण द्विवचनाचं दिलेलं आहे, त्याच्यापासून एक वचनाचं, म्हणजे 10च्या ठिकाणी काय होणार, ती होणार. पुरुषाच्या ठिकाणी पुरुष हा होणार. तुम्ही तोंडी सांगतो ऐकून नीट तुम्ही त्या प्रकारे लिहू शकता. तर हा आपण प्रश्न पहिला बघितला. दुसरा प्रश्न या ठिकाणी मी थोडा क्रम पुढे मागे केलेला आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये चित्र आणि अलीकरण. इतर वेळी चित्र दिलेले असतं त्यावरनं वाक्य तयार करायचे, तर वाक्यावरनं चित्र काढायचे. तर हे ऑप्शनल आहे चित्र, असं पेपरमध्ये प्रश्न जास्त येत नाही आहे. पण चित्रकलेचा सराव करायचा असला तर 6 पैकी कोणती पण 4 चित्र तुम्ही काढण्याचा प्रयत्न करू शकता. कमीत कमी प्रत्येक याचं पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगाचं 3 चित्र तरी काढण्याचा प्रयत्न करा. तर इथं एकवचन ती, द्विवचन तहा आणि बहुवचन अंती यानुसार इथं झालेलं आहे. तर इथं सगळे जे काही आहेत ते द्विवचनाची वाक्य आहेत. हे फक्त क्रियापदाची रूपं कशी होतात हे थोडक्यात मी इथं सांगितलेलं आहे. तर इथं पहिल्याचं कसं होतं बघा, कमले, तर हे या ठिकाणी कमलमचं कमले होतं, वनम वने, त्या प्रकारे हा पुन्हा भाषासूत्र इकडचा 38 वर हे दिलेलं आहे, 36 आणि 38 वर. तर कमलमचं कमले झाले, नपुंसकलिंग आहे. दुसरं नौकाचं नौके झाले, माला माले, सगळं स्त्रीलिंगी रूप आहे. तिसरं काय ते तुम्हाला ओळखायचं आहे, या प्रकारेच आहे. चौथं मयूरहाचं काय झालं बघा, मयूरहाचं मयूरव झालं. चौथं आणि 5वं पुल्लिंगी आहे, मेघाचं मेघव झालं तसंच. आणि 6वंचं फलम फले झालं, फलम फले फलानी. इथं पण पुल्लिंगी रूप आहे, तर ते त्यानुसार झालं. सिंहाचं सिंहव झालं. तर हे मी मूळ कसं आहे रूप द्विवचनाचं ते पुस्तकात दिलेलं आहे, आणि पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी यानुसार मी या ठिकाणी विभागणी केली. आता प्रश्न 2 यामध्ये सोपा आहे, जोड्या जुळवायच्या आहेत. या ठिकाणी एक वचन आहे आणि पुढं द्विवचन आहे. इथं गृहांचं गृहे होतं, पत्रांचं पत्रे होतं, तत्च ते, बाकी सगळे ठिकाणं नाम आहेत, इथं सर्व नाम आहे, तत्च ते होत आहे. आणि शेवटचं काय, पुस्तकमचं पुस्तके होतं, त्यांनी दिलेलं नाही, ते तोंडी बघून तुम्ही लिहायचं. सोपं आहे. गृहांचं असं ठिकाणी एक वचन द्विवचन, पत्रांचं पत्रे, तत्च ते, हे सर्व नामं पण भाषासूत्रामध्ये दिलेली आहेत, त्यानुसार याचं रूप होतं. तर मेलनम कुरुत सोपं आहे, एक वचन आणि द्विवचनाचं. आता प्रश्न 4था आहे तो चित्रवर्णनम कुरुत. कुरुत म्हणजे करावे अशा प्रकारे चित्रवर्णनम कुरुत. तर पहिल्या ह्याच्यात 2 महिला लिहा लागल्या. महिलाचं महिले होत आहे, तीचं तहा होत आहे, महिले लेखतहा. दुसरा आहे ते विद्यार्थिनी आहे. महिलेचे शिक्षिके पण होऊ शकते. जर शिक्षिका म्हटलं आकारांत स्त्रीलिंगी महिला शिक्षिका, तर शिक्षिके पण होऊ शकते. हे आहे तसंच राहणार क्रियापद. छात्रे नृत्यतः, हा 2 विद्यार्थिनी किंवा विद्यार्थिनी आहे, त्यामुळे किंवा छात्राचं छात्रे झाले. बालिका म्हटलं तर बालिके नृत्यतः पण होऊ शकते. जसं पुढच्या वाक्यामध्ये छात्राचं छात्रे झाले आणि छात्र हा पुल्लिंगी आहे, तर त्याचं पण छात्रव झालं, देवा दैवव सारखं. इथं पण या ठिकाणी जी काही रूपं झालेली आहेत त्यानुसार पुल्लिंगी आहे, त्यामुळं छात्राचं छात्रव झालंय. छात्रव क्रीडता, छात्रे नृत्यता, तहाच राहिलेलं आहे. क्रियापदामध्ये काही बदल होत नाही. द्विवचनाच्या याच्यामध्ये सगळीकडे 30 रूप आहेत. इथं जर बालक हा लिहिलं तर बालकौ हे पण होऊ शकतं. मी म्हणून 2 नंतर 3 अशा क्रमाने घेतलंय. आणि शेवटचं काय होत आहे, धावतः आहे. कोण धावतंय, हरिण धावतं, तर हरिणाव धावता, असं पण ते तुम्ही तोंडी ऐकून त्यानुसार लिहून पूर्ण करायचं. तर अशा प्रकारे 4 चित्र आणि त्याचं वर्णन पण आपण या ठिकाणी केलं. तर आपण थोडक्यात आज याच्यामध्ये द्विवचन बघितलं. तर द्विवचनामध्ये पहिल्यांदा आपण पुल्लिंगी येत होतो, नंतर स्त्रीलिंगी येते हे बघितलं. शुनकौ, बालकौ, गायिके आणि आकारांत स्त्रीलिंगी आणि त्याचं जे काय इकारांत स्त्रीलिंगी पण बघितलं. यामध्ये दोन्ही पण बघितलेत आपण. नामं पण बघतोय, नामाचं द्विवचन आणि सर्वनामाचं पण द्विवचन पुल्लिंगी याच्यात, आणि इथं पण माला प्रमाण, माला माले, आणि सर्वनामाचं द्विवचन आणि क्रियापदाचं ती तहा, इथं आता तहा लागतं ते पण बघितलं. 4.3 मध्ये नपुंसकलिंगाचं पण बघितलं आपण. ही जी काही रूपे आहेत ते आणि कशा प्रकारे या ठिकाणी द्वौचं कौ होत आहे, द्वेचं
के, आणि इथं पण स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगाला के हे लागतात. तर अशा प्रकारे भाषाभ्यास पण या ठिकाणी आपण सगळे प्रश्न घेतलेले आहेत पान नंबर 11वरचे. तर या ठिकाणी आपण थोडक्यात सगळ्याची उत्तरं पण बघितलेली आहेत. तर तुम्ही हा जो काय संदर्भ दिलेला आहे या ठिकाणी, तर हा संदर्भ पण पहा भाषासूत्र 1 आणि 2 साठी. तर हा संदर्भ एक उर्वंतीला पण, अनेक वचनाला पण लागू पडतो, एकवचन आणि द्विवचन याला पण. आधी पण मी थोडक्यात सांगितलेला. आणि वेळच्या वेळी आपल्या वहीमध्ये भाषाभ्यासमधले प्रश्नोत्तरं पण पूर्ण करा आणि त्याचबरोबर हे पण वाक्य लिहून काढा. म्हणजे तुम्हाला येणारी जी काही युनिट टेस्ट आहे त्याच्यासाठी पण तयारी, तुमची अर्धी तयारी या पाठामध्येच, व्हिडिओमध्येच होऊ शकते. तर आता आपण पुढच्या वेळी महत्त्वाचा भाग बघणार आहे, ते म्हणजे अहम आणि त्वम, मी आणि तू. आपण परिचयमध्ये पण तो भाग बघितलेला, तोच भाग आता आपण अहम आणि त्वम याच्यामध्ये बघणार आहोत. त्याचं अहम, आवाम, वयम, द्विवचन आणि बहुवचन. मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व. तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व. तर त्याची रूपं जी आहेत ती आपण पुढच्या वेळी बघूया अशा प्रकारे. तर पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.